नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघूया बेसिक मधलं फ्रॅक्शन. सो व्हॉट इज फ्रॅक्शन? So fraction having two parts, that is numerator as well as denominator. For example 3/5. तर 3/5 मध्ये 3 काय असेल? न्यूमरेटर आणि 5 काय असेल? डिनॉमिनेटर. तर ह्या फ्रॅक्शनचे डिफरंट टाइप्स आहेत. So there are types of fractions. Types of fraction. त्यामध्ये फर्स्ट आहे युनिट फ्रॅक्शन. सो व्हॉट इज मीन बाय युनिट फ्रॅक्शन? तर युनिट फ्रॅक्शन म्हणजे काय की असे फ्रॅक्शन की ज्यांचा न्यूमरेटर 1 आहे त्याला काय म्हणायचं? युनिट फ्रॅक्शन. जसे की 1/5, 1/6 और 1/9 मीन्स ज्यांचा न्यूमरेटर सेम आहे म्हणजे 1 आहे अशांना काय म्हणायचं? युनिट फ्रॅक्शन. नावातच आहे युनिट फ्रॅक्शन. नेक्स्ट प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर फ्रॅक्शन. सर प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय की ज्या फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर. डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन इट्स न्यूमरेटर. तर अशाला काय म्हणायचं? प्रॉपर फ्रॅक्शन. मीन्स 7/9 ह्याच्यामध्ये 9 इज ग्रेटर दॅन 7. सो दिस इज प्रॉपर फ्रॅक्शन. सो थर्ड वन इज इम्प्रॉपर. अपोजिट टू प्रॉपर इज इम्प्रॉपर. इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय सर? की ज्यामध्ये न्यूमरेटर मोठा असतो. जसे की आता 12/7 where 12 is greater than 7 means numerator is greater than its denominator. So we can say that this is the improper fraction. त्यामध्ये फोर्थ आहे लाईक फ्रॅक्शन. तर लाईक फ्रॅक्शन म्हणजे काय असते सर? तर लाईक फ्रॅक्शन म्हणजे ज्याचा डिनॉमिनेटर सेम आहे. जसे की आता 2/3 आहे, 5/3 आहे, 7/3 आहे. आता ह्या तीन फ्रॅक्शन मध्ये सगळ्याचा डिनॉमिनेटर काय आहे? सेम आहे, 3 3 3. सो ह्या तिघांना आपण काय म्हणतो? लाईक फ्रॅक्शन. म्हणजे डिनॉमिनेटर काय आहे? सेम आहे. आणि फिफ्थ वन इज अनलाईक फ्रॅक्शन. नावातच आहे अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे काय की ज्यांचा डिनॉमिनेटर डिफरंट आहे. फॉर एक्झाम्पल 7/9 असेल, 3/11 असेल और 8/13 असेल. तर इथं डिनॉमिनेटर काय? इथं 9 आहे, इथं 11 आहे, इथं 13 आहे. त्याला काय म्हणायचं? अनलाईक फ्रॅक्शन. आणखीन कोणता आहे का सर? युनिट, प्रॉपर, इम्प्रॉपर, लाईक, अनलाईक. नेक्स्ट आहे मिक्स्ड फ्रॅक्शन. आता मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे काय असते? मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे काय? अ फ्रॅक्शन हॅव्हिंग होल नंबर अँड फ्रॅक्शनल पार्ट. अ फ्रॅक्शन हॅव्हिंग होल नंबर. फॉर एक्झाम्पल 3 होल 2/3 म्हणजे याच्यामध्ये काय आहे? मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये मिक्स्ड फ्रॅक्शन हॅव्हिंग whole number and fractional part. So there are different methods, or we have to convert this into mixed to improper and improper to mixed. Converting mixed fraction to improper fraction and improper fraction to mixed fraction, then addition of fractions, subtraction of fractions, multiplication of fractions. We can perform different fractions. So how to convert the mixed fraction to improper fraction? तर काय करायचं? ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 into 3 plus add this numerator divided by 3 as it is. So 3 3 are 9, 9 plus 2 11/3. म्हणजे आपण काय केलं? मिक्स्ड फ्रॅक्शनचं कन्वर्जन कशामध्ये केलंय? इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. आता त्याच्या अपोजिट टू दिस कन्वर्टिंग improper to mixed. त्याच्यामध्ये काय करावं लागेल सर? तर डिव्हिजन. समजा आपल्याला दिलंय 13/3. त्याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला? 3 ने काय करावं लागेल? 13 ला डिवाइड करावं लागेल. सो 3 4 जा 12. What is remainder? 1. So how to write this in mixed form? What is the quotient? Write down first quotient, then remainder and this divisor. म्हणजे हा फॉर्मॅट काय? quotient
remainder and divisor. So this is mixed fraction, means converting mixed fraction to improper fraction and improper fraction to mixed fraction. After that, there we can perform different operations on the fractions, that is addition of fractions, subtraction of fractions, multiplication and division also. So आपण काय करू पहिल्यांदा ऍडिशन बघू. तर ऍडिशन कसं करायचं सर, समजा 3/4 आहे आणि 5/3 आहे. आता हे दोन फ्रॅक्शन्स आहेत, त्याचे आपल्याला ऍडिशन करायचे. तर ऍडिशन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फर्स्ट आपला डिनॉमिनेटर सेम करावं लागेल आणि डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याचा एलसीएम काढावं लागेल. सो 4 आणि 3 चे एलसीएम काय येईल, दोन्ही एक प्राइम नंबर आहे. सो 4 × 3 किती येते, त्याचा एलसीएम काय येईल 12 येईल. किंवा आपण कॉमन डिव्हिजन मेथडने आपण याचा एलसीएम काढू शकतो. 2 × 2 = 4, 3 ॲज इट इज, 2 × 1 = 2, 3 ॲज इट इज आणि 3 × 1 = 3. तर किती आला, 3 × 2 = 6, 6 × 2 = 12. सो एलसीएम किती आला, एलसीएम इक्वल टू 12. म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटर किती करायचा आहे, 12 करायचा आहे. जर आपल्याला डिनॉमिनेटर 12 करायचा असेल तर आपल्याला 4 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 4 ला 3 ने आणि न्यूमरेटरला पण 3 ने. आता प्लस, आता इथं जर 3 ला जर आपल्याला 12 करायचं असेल तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 4 ने. सो इथं 4 ने, वर पण 4 ने. तो 3 × 3 = 9 divided by 4 × 3 = 12 plus 5 × 4 = 20 divided by 4 × 3 = 12. आता डिनॉमिनेटर सेम झाला. सो सिम्पली ऍडिशन ऑफ न्यूमरेटर्स. सो 20 + 9 29/12 ह्याला म्हणते ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन. सिमिलरली फॉर सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन कसं असंच असेल, फक्त दोघांमध्ये साइन कोणतं येईल, सबट्रॅक्शन. समजा 2/3 मायनस 1/3 असं जर असेल तर ऑलरेडी जर डिनॉमिनेटर सेम आहे तर सिम्पली काय करायचं, न्यूमरेटरची सबट्रॅक्शन 1/3. ह्याच्यामध्ये जर डिनॉमिनेटर डिफरंट असेल तर आधी डिनॉमिनेटरचा एलसीएम काढावा लागेल आणि नंतर हे करावं लागेल. नेक्स्ट आहे ह्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन. जसं आपण नंबर्सची मल्टिप्लिकेशन करतो तसं आपल्याला इथे काय करावं लागेल, फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन. समजा 4/3 इंटू 9/12 असं जर असेल तर याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल बघायचं की हा फ्रॅक्शन रिड्यूस करता येतो का, म्हणजे डिनॉमिनेटरनी न्यूमरेटरला किंवा न्यूमरेटरनी डिनॉमिनेटरला रिड्यूस होतं का चेक करायचं. तर मग 3 च्या टेबलमध्ये 9 येतंय. सो 3 × 1 = 3, 3 × 3 = 9, 4 × 1 = 4, 4 × 3 = 12 आणि 3 × 3 गेट कॅन्सल. म्हणजे आन्सर काय 1/1 म्हणजेच 1 आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन मध्ये आधी आपल्याला काय करावं लागेल की तो फ्रॅक्शन रिड्यूस होतो का रिड्यूस फॉर्म मध्ये, तर तो चेक करावा लागेल आणि त्यानंतर आपल्याला मल्टिप्लिकेशन परफॉर्म करावं लागेल. आता होत नसेल तर कसं करायचं, समजा 2/3 आहे इंटू 7/5 आहे, त्याच्यामध्ये काय होतंय, रिड्यूसच होत नाही. तर अशा वेळेस काय करायचं, सिम्पली न्यूमरेटरची काय करायचं मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन. सो 7 × 2 = 14, 3 × 5 = 15. तर हे झालं मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन. सिमिलरली फॉर डिव्हिजन ऑल्सो. सो डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स मध्ये फर्स्ट बघू आपण क्वेश्चन. सो 3/12 डिवायडेड बाय 36/9. आता हे काय साइन, डिव्हिजनचं साइन आहे. तर डिव्हिजन मध्ये काय करतो आपण, 3/12 फर्स्ट ऍज इट इज लिहू. आता हे जे डिव्हिजन साइन आहे तर आपण जर डिवाइडचं जर इनटू केलं तर नेक्स्ट फ्रॅक्शनचं काय होतं, रेसिप्रोकल होतं. रेसिप्रोकल म्हणजे काय करतो आपण, त्या फ्रॅक्शनला उलट लिहितो. उलट म्हणजे काय करायचं, खाली मुंडक वर पाय, 36 वर लिहायचं, 9 खाली लिहायचं. ह्याला म्हणतो ह्याचा रेसिप्रोकल. 2/3 चा रेसिप्रोकल काय येतो, 2/3 चा 3/2 रेसिप्रोकल म्हणते त्याला. तर मग आता ह्याला रिड्यूस होतंय का बघायचं. 3 × 1 = 3, 3 × 3 = 9, 12 × 1 = 12, 12 × 3 = 36, 3 × 3 कॅन्सल, आन्सर आलं 1. तर हे झालं ऑल दीज ऑपरेशन्स, दॅट इज ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. तर हे आहे बेसिक अबाउट डिव्हिजन. तर मग अशाच व्हिडिओसाठी, बेसिक व्हिडिओसाठी चॅनलला लाईक अँड शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.